तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जी.के प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि या सुपर क्लासमध्ये आपल्याला 15 ते 20 क्वेश्चन जे आहेत ते सायन्स विषयातील मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे 15 ते 20 क्वेश्चन्स आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत ते आपल्याला पॉलिटिकल सायन्समधले पाहाव्यास मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण जे क्वेश्चन्स आहेत ते महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनातून काढलेले अतिशय महत्त्वाचे जी.के प्रश्न आहेत। त्यामुळे सुरूपासून शेवटपर्यंत या सुपर क्लासला पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही पाहण्यासाठी या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, पालकच्या भाजीमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? पालकच्या भाजीमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पालकच्या भाजीमध्ये लोहाचे जे प्रमाण असते ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये असते। पुढचा प्रश्न, क्ष किरणाच्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? क्ष किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। क्ष किरणाला रेंटजेन किरण या नावाने दुसऱ्या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, रताळे हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? रताळे हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। रताळे जो आहे तो मुळाचा एक प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, आपल्यासमोर नायसिनचे प्रमाण खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते? नायसिनचे प्रमाण हे खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। डाळीमध्ये नायसिनचे जे प्रमाण असते ते सर्वात जास्त समावलेले असते। पुढचा प्रश्न, मानवी शरीराच्या वजनातील सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते? मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। मानवी शरीराच्या एकूण वजनापैकी सर्वात जास्त पाण्याचे एकूण वजन बनलेले असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्युटेरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते? ब्युटेरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। ब्युटेरिक जे आम्ल आहे ते लोणीमध्ये समाविष्ट झालेले एक आम्ल बनलेले आहे। पुढचा प्रश्न, पांढरे सोने असे खालीलपैकी कोणत्या धातूला म्हटले जात असते? पांढरे सोने असे खालीलपैकी कोणत्या धातूला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। प्लॅटिनम या धातूला पांढरे सोने असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, पिवळा फॉस्फरस खालीलपैकी कशामध्ये ठेवला जात असतो? पिवळा फॉस्फरस हा खालीलपैकी कशामध्ये ठेवला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पिवळा फॉस्फरस पाण्यामध्ये ठेवणारा एक धातू बनलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी आयोडीनचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या गवतामध्ये असते? आयोडीनचे सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या गवतामध्ये समाविष्ट झालेले असते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। आयोडीनचे सर्वात जास्त प्रमाण समुद्री गवतामध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न, स्वयंपाक बनवताना खालीलपैकी कोणती गोष्ट त्यामधून नष्ट होत असते? स्वयंपाक बनवताना खालीलपैकी कोणती गोष्ट त्यामधून नष्ट होत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। स्वयंपाक बनवताना जीवनसत्व त्यामधून पूर्णपणे नष्ट होत असतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशापासून ऊर्जा मिळत असते ते सांगायचं आहे मित्रांनो। खालीलपैकी कोणत्या बाबीपासून ऊर्जा मिळत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे कर्बोदके, स्निग्ध आणि प्रथिने या सर्वांपासून मानवी शरीराला एक ऊर्जा मिळत असते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धान्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते? खालीलपैकी कोणत्या धान्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण हे समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। या ठिकाणी मका या धान्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वात जास्त समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न, प्रथिने हे खालीलपैकी कोणत्या आम्लापासून तयार झालेली असतात ते सांगायचं आहे मित्रांनो। प्रथिने हे खालीलपैकी कोणत्या आम्लापासून तयार झालेली असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। प्रथिने जे आहेत मित्रांनो ते लॅक्टिक आम्लापासून तयार झालेली एक प्रथिने बनलेले असतात। पुढचा प्रश्न, या ठिकाणी टर्पेटाईनचे तेल खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून मिळवले जात असते? टर्पोटाईनचे तेल खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून मिळवले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पाईन या वृक्षापासून टर्पेटाईनचे एक तेल मिळवले जात असते। पुढचा प्रश्न, पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हटले जात असते? पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हटले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला कोरडवाहू शेती असे एक संबोधले जात असते।
पुढचा प्रश्न, कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड असे खालीलपैकी कोणत्या घटकाला म्हटले जात असते? कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड असे खालीलपैकी कोणत्या घटकाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड असे ब्लिचिंग पावडर यास संबोधले जात असते. पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, कायद्याचे राज्य ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? कायद्याचे राज्य ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कायद्याचे राज्य ही तरतूद भारताने ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, संसदीय शासन व्यवस्था ही भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? संसदीय शासन व्यवस्था ही भारतामध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संसदीय शासन व्यवस्था ही भारतामध्ये ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, एकच नागरिकत्व ही पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? एकच नागरिकत्व ही पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकच नागरिकत्व ही जी पद्धत आहे ती भारताने ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची एक लोकशाही समाविष्ट झालेली आहे. पुढचा प्रश्न, दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे? दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दर शुक्रवारी दर्पण हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येत असे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील कितव्या क्रमांकाचे दैनिक होते? ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील कितव्या क्रमांकाचे एक दैनिक होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील जे दैनिक आहे ते पहिल्या क्रमांकाचे एक दैनिक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिपाई हे पोलीस दलातील कितव्या क्रमांकाचे पद आहे? शिपाई हे पोलीस दलातील कितव्या क्रमांकाचे पद आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न मी विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, आदिवासी गौरव दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असतो? आदिवासी गौरव दिवस म्हणून कोणता दिवस हा साजरा केला जात असतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आदिवासी गौरव दिवस म्हणून 15 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन असे केलेले आहे ते सांगायचं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 2 योग्य राहील. 42व्या घटना दुरुस्तीचे जे वर्णन आहे ते मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 42व्या घटना दुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? 42व्या घटना दुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी ह्या 42व्या घटना दुरुस्तीच्या वेळेस भारतातील एक पंतप्रधान व्यक्ती बनलेल्या होत्या.
पुढचा प्रश्न या ठिकाणी मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटे राहू शकत असतो? मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय एकूण किती मिनिटे राहू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवाचा जो मेंदू आहे तो विना ऑक्सिजन 5 ते 6 मिनिटे जगू शकत असतो. पुढचा प्रश्न एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संसद यांच्याकडे एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा किंवा फेरबदल करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेकडे देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न कर्वे यांनी स्थापन केलेली अनाथ बालिका आश्रम कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली होती? कर्वे यांनी स्थापन केलेली अनाथ बालिका आश्रम कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कर्वे यांनी स्थापन केलेली अनाथ बालिका आश्रम हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न या ठिकाणी धोंडो कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम कोणत्या कारणास्तव स्थलांतरित केले होते? धोंडो केशव कर्वे यांनी बालिका आश्रम कोणत्या कारणास्तव स्थलांतरित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. धोंडो कर्वे यांनी जे अनाथ बालिका आश्रम आहे ते प्लेगच्या साथीमुळे हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित केलेले होते. पुढचा प्रश्न उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तापी नदीवर उकाई धरण हे बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी कोरोना व्हायरसचे नाव कोणत्या भाषेतून निर्माण झालेले आहे? कोरोना व्हायरसचे नाव कोणत्या भाषेमधून निर्माण झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोरोना व्हायरसचे जे नाव आहे ते लॅटिन भाषेमधून निर्माण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट असते? सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सफरचंदामध्ये सी जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कोणाच्या वधाचा खटला चालवण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कोणाच्या वधाचा खटला हा चालवण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कलेक्टर जॅक्सनच्या वधाचा जो खटला आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चालवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी मदनलाल धिंगरा हा क्रांतिकारी खालीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत होता ते सांगायचं आहे. क्रांतिकारी मदनलाल धिंगरा हा कोणत्या घटकाशी निगडीत होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. मदनलाल धिंगरा हा क्रांतिकारी इंडिया हाऊसशी निगडीत असलेला एक क्रांतिकारी होता. पुढचा प्रश्न सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचा पर्यटन जिल्हा बनलेला आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचा पर्यटन जिल्हा बनला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा एक पर्यटन जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आला आहे? शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्कामध्ये कोणत्या वर्षापासून समाविष्ट करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. साल 2002 या वर्षापासून शिक्षणाचा जो अधिकार आहे तो मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच मलतई वारे आणि खारे वारे या दोन्हीही वाऱ्यास डॉक्टर वारे असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी विक्ली संस्था ही खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? विक्ली संस्था ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित असलेली संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विक्ली संस्था ही भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये स्थित असलेली एक संस्था बनलेली आहे. तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला आवडलेलीच आहे आणि तुम्ही जर मेहनती असाल तर तुम्हाला नक्कीच आवडलेली आहे ही मी आपल्याला गॅरंटी देतो. आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.